आकलनशक्ती. पालक आपल्या मुलावर अभ्यासाची सक्ती करतात. तो अभ्यास प्रामुख्याने स्मरणशक्तीचं काम असतं. म्हणजे डोळे आणि कान यांच्यामार्फत मिळणारी अधिकाधिक माहिती मेंदूमध्ये जमा करणं यालाच लोक अभ्यास समजतात. आता हे काम कसं चालतं ते आपण मागल्या काही भागात तपासलेलंच आहे. म्हणजे डोळे आणि कानाकडून येणाऱ्या माहितीला मेंदू कसा आणि किती प्रतिसाद देतो हे समजून घेतलेलं आहे. इतकंच नव्हे तर येणारी माहिती जमवण्याची सवय लावून मेंदू तल्लख करावा हे देखील आपल्या लक्षात आलेलं आहे. पण नुसतीच माहिती जमवून अभ्यास पूर्ण होतो का? आता बघा, एखाद्या गोदामात प्रचंड माल साठवला म्हणून ते गोदाम व्यापारी साठेबाज होऊ शकतं का? कुठल्या तिजोरीत करोडो रुपये जमवले ठेवले म्हणून त्या तिजोरीला आपण शेटजी समजतो का? कुठल्याही कोठारात कितीही धान्याचा साठा केला म्हणून त्याची भूक भागेल का? तर कोठाराला भूक नसते, तिजोरीला अक्कल नसते आणि गोदाम म्हणजे निर्जीव इमारत असते. जिथं तो साठा व संपत्ती आहे त्याचा वापर करील त्यालाच व्यापारी वा शेटजी म्हणतात. त्याप्रमाणे ज्या मेंदूत माहिती जमवलेली असते त्या माहितीचा वापर करणारा खरा मेंदू अभ्यासू असू शकतो. असा तल्लख मेंदू असणाऱ्यालाच हुशार विद्यार्थी म्हटलं जातं. आणि माहिती समजून घेणे, तिचा अर्थ लावणे, प्रसंगानुसार ती माहिती उपलब्ध करून देणे आणि असलेल्या माहितीच्या आधारे नवनवीन माहिती गोळा करणे ही शिक्षणाची खरी प्रक्रिया असते. ती प्रक्रिया आकलनशक्तीवर चालते. आता समजा तुम्ही वाण्याच्या दुकानात गेलात. तिथे शेकडो वस्तू साठवलेल्या अस्ताव्यस्त असतात. आता त्यापैकी तुम्हाला हवी असलेली वस्तू चटकन नजरेत भरतेच असं नाही. काही क्षण तुम्हाला शंका येते, आपल्याला पाहिजे ती वस्तू यांच्याकडे आहे का नाही, कारण ती वस्तू त्या गर्दीमध्ये कुठंच दिसत नसते. पण चतुर वाणी असेल तर तुम्ही सांगायचा अवकाश, अगदी त्याच गर्दी गोंधळातून तुम्हाला तो हवी असलेली वस्तू नेमकी चटकन काढून देतो. आता तुमच्या आसपास 5-6 ग्राहक उभे असतात. त्यापैकी कुणीही काहीही मागितलं तरी तो दुकानदार सहजगत्या नेमक्या वस्तूपर्यंत जाऊन ती त्यांच्यासमोर हजर करतो. जो प्रकार वाण्याचा तसाच प्रकार औषध विकणाऱ्या केमिस्टच्या दुकानात पण असतो व ह्या पुस्तकांच्या दुकानात किंवा तयार कपड्यांच्या दुकानात असाच तुम्हाला अनुभव येतो. त्या दुकानदारांना एवढ्या बारीक सारीक वस्तू नेमक्या कुठे ठेवल्या आहेत हे कसं लक्षात राहतं बरं? आता दुकानाची मांडणी करतानाच त्यांनी प्रत्येक वस्तूसाठी व मालासाठी जागा ठरवलेल्या असतात. आता मसाल्याचे पदार्थ आले, साबणातले पदार्थ आले, बाटल्यातले पदार्थ आले, सुट्टे धान्य आले, पाकिटातले पदार्थ, डबाबंद पदार्थ, पिठांचे प्रकार, अशी वर्गवारी गटवारी करूनच त्यांनी जागा ठरवून मांडणी केलेली असते. त्यामुळे तुम्ही नाव घेतलंच की योग्य जागेची वस्तू दुकानदार तुमच्यापुढे हजर करतो. आता हा झाला सर्वसामान्य दुकानदार. आता तुमची मागणी असेल त्यानुसार माल हजर करणारा. पण काही दुकानदार चतुर मानले जातात. ते तुम्हाला हवी असलेली वस्तू नसेल तर तिचे पर्याय कोणते, तर त्याऐवजी काय चालेल याची माहिती तुम्हाला सांगून दुसरी वस्तू वा माल तुम्हाला खरेदी करायला भाग पाडतात. वाणी, कापड दुकानदार, केमिस्ट या बाबतीत हुशार असतात. ते वस्तू व मालाचा फक्त तपशील घेऊन शांत बसत नाहीत, तर त्यांचं इतराशी असलेलं साम्य, साधर्म्य, उपयोग एकमेकांशी ताडून बघण्याचा प्रयास करतात आणि वस्तूंचा पर्यायी उपयोग ठरवतात. आता त्याचा उपयोग त्यांना आपली विक्री वाढवण्यासाठी होतो, माघारी जाणाऱ्या ग्राहकाला रोखण्यात होतो. गोदाम, सामान्य दुकानदार आणि चतुर विक्रेता यांच्यामध्ये जसा क्रमाक्रमाने फरक पडतो तसाच फरक अभ्यासूपणा आणि गुणवत्तेमध्ये पडत असतो. आता विद्यार्थ्याला शिकवलं जात असलं म्हणजे माल गोदामात आणून टाकला जात असतो. कान डोळे उघडे नसतील किंवा माल स्वीकारला जात असेल तर माहिती स्मरणाच्या गोदामामध्ये जमा होत राहते. पण दुकानाप्रमाणे गोदामात व्यवहार होत नसतात. माल नुसताच पडून राहतो. त्याचप्रमाणे नुसता अनुत्सुक विद्यार्थी
शाळा, क्लास यातून माहिती जमा करतो. त्याचा उपयोग होत नाही, कारण अभ्यास व माहितीची मांडणी वर्गवारीने दुकानाप्रमाणे व्हायला हवी. गोदामातला माल कुठंही कसाही ढीक करून ठेवलेला असला तरी त्यातून काही घ्यायचं असेल, हवं असेल तर शोधाशोध ही करावीच लागते आणि त्यात वेळ जातो. माल शिस्तीत लावला असेल तर पटापट मिळतो. आता जोर जबरदस्तीने अभ्यास करणाऱ्या मुलाची अवस्था गोदामासारखी असते. तिथं माल येऊन पडला तरी त्याला काही शिस्त नसते, त्याला मांडणी नसते. त्यामुळे चाचणी परीक्षा, तोंडी परीक्षा नावाची गिऱ्हाईकं दारात आली तर मुलांची तारांबळ उडते आणि त्यांनी मागितलेली उत्तरं गोदामातील माहितीच्या ढिगाऱ्यात शोधताना विद्यार्थ्यांची तारांबळ उडते. त्याला प्रश्नाचं उत्तर माहीत असतं पण आठवत नाही. काही वेळानं त्याला उत्तर आठवतंही, पण तोवर उत्तर देण्याची मुदतच संपलेली असते किंवा दुसऱ्या कोण्या सोबत्याने ते उत्तर सांगून टाकलेलं असतं. वर्गात शिक्षकांनी कुठलाही प्रश्न विचारायचा अवकाश काही विद्यार्थी तात्काळ उत्तर देण्यासाठी हात वर करतात. हे विद्यार्थी शिस्तीच्या दुकानदारासारखे सज्ज असतात. त्यांना तात्काळ उत्तरं आठवतात कारण त्यांना शोधाशोध करावीच लागत नाही. वस्तूचं नाव किंवा प्रश्न ऐकला की त्यांना वस्तू उत्तर सापडतं, कारण माहिती मिळते तेव्हाच त्यांनी वर्गवारी करून ती योग्य ठिकाणी साठवलेली किंवा ठेवलेली असते. आता ही माहितीची वर्गवारी करणं किंवा योग्य मांडणी करणं अभ्यासातील महत्त्वाची पायरी असते. कोणी नवखा किंवा आळशी दुकानदार असेल तर त्याला अशी मांडणी जमत नाही, कारण त्याच्या दुकानात पसारा असतो. असाच आळशी वा निरुत्साही विद्यार्थ्याच्या मनात अभ्यासाचा गोंधळ असतो. माहितीचा पसारा असतो, कसलीच शिस्त नसते. त्यामुळे तो शिकतो सर्व काही, पण परीक्षेची वेळ आल्यावर बारगळतो. यावरला उपाय असतो मुलाच्या अभ्यासाला आकलनशक्तीची जोड देणं. त्याने किती तास अभ्यास केला यावर लक्ष ठेवण्यापेक्षा त्याने केलेल्या अभ्यासाला किती शिस्तबद्धता आहे यावर कटाक्ष ठेवणं. थोडक्यात ज्ञान व माहितीविषयक मुलाची जाण व समज वाढीस लावणे यालाच आकलनशक्ती म्हणतात. नुसती जमा होणारी माहिती गोदामातल्या ढिगाऱ्याप्रमाणे असते. उलट समजून घेतलेली आणि वर्गवारीने साठवलेली माहिती हा खरा अभ्यास असतो. हे काम शिक्षक वा क्लासमधून होत नाही. मुलाला आपल्याच बुद्धीने, आवडीने व सवयीने ही क्षमता निर्माण करावी लागते आणि ज्या विषयाची आवड असते त्या बाबतीत मुलाचे आकलन व समज आपोआपच विकसित होत जातो. ज्याला कोणी सिनेमा, क्रिकेटबद्दल बारकावे शिकवत नाहीत, पण हे आवडीचे विषय असले की मग मुलं स्वतःच त्या बाबतीतली माहिती समजूत घेत आपली जाण वाढवत नेतात. आता मुलाला एखाद्या वेळेस परीक्षेची तारीख आठवणार नाही, पण क्रिकेट आवडीचा विषय असलाच तर सचिन तेंडुलकरची एकूण 1 शतकं त्याला पाठ असतात. त्यापैकी कसोटीत किती काढली, 1 दिवसाच्या सामन्यात किती, हा फरकही त्याला पक्का लक्षात असतो. आता कुठलं गाणं कुठल्या सिनेमातलं आणि कुठल्या हिरोच्या तोंडी आहे याची अचूक माहिती मुलं देतात, कारण त्यांना त्या विषयाचं नेमकं आकलन असतं. फक्त अभ्यासात त्यांचा आळशीपणा चालतो. आता सिनेमाबरोबर बदलणाऱ्या नायक नायिकेच्या जोड्या, त्यांच्या गाण्यांचे तपशील, आवडत्या खेळातले तपशील आणि त्यातले सूक्ष्म बारकावे अचूक सांगण्याची क्षमता आकलनशक्तीतून आलेली दिसते. तीच क्षमता शालेय अभ्यासासाठी वापरली गेली तर आता 1 दिवसाचा सामना 50 षटकात संपतो आणि कसोटी सामना 5 दिवस खेळला जातो. हे काही कोणी शिकवत नाही, तर मुलं स्वतः ती माहिती मिळवतात. मुलांना कपडे आणि मुलींना शृंगाराची बारीक-सारीक माहिती कुठून मिळते? रंगसंगतीचं ज्ञान कुठून येतं? 2 रंगाचे मॅचिंग कुठल्या क्लासमध्ये शिकवलं जातं? त्यातलं साम्य, भेद, ताळमेळ आपोआप कळत नाहीत, तर शिकावे लागतात, आत्मसात करावे लागतात. मुलं कुठून शिकतात? नुसती त्या विषयातली माहिती मिळवत नाहीत, तर त्यातले सर्वज्ञ होण्यासाठी धडपड करत राहतात. तो विषय, ती गोष्ट सर्व बाजूने समजून घेण्याची क्षमता म्हणजे आकलनशक्ती. अगोदर जमा असलेल्या माहितीच्या आधारावर नवी माहिती वर्गवारी करून योग्य जागी साठवणं आणि आठवणं म्हणजे आकलनशक्ती.
आपल्या मुलाला शाळा, क्लास, शिकवणी आणि गृहपाठाच्या घाण्याला जुंपणारे पालक मुलाचे सर्वाधिक नुकसान याच बाबतीत करत असतात. मुलाला अधिकाधिक वेळ आपण अभ्यासात गुंतवून ठेवल्याचे समाधान पालकांना जरूर मिळतं, पण त्याच बालकाला आकलनासाठी सवडही नाकारून त्याच्यावर घोर अन्याय केला जात असतो. आता ही पालकाची घोडचूक म्हटलं तर वावगं ठरणार नाही, नाही का? कारण आलेली, येणारी आणि जमवलेली माहिती योग्य वर्गवारीनुसार साठवण्यासाठी सवड हवी असते आणि तीच नाकारली जाते. आपण मगाशी दुकानदाराचं उदाहरण पाहिलं. समजा त्या दुकानदाराकडे कुठल्या ना कुठल्या पुरवठादाराने सातत्याने माल पाठवण्याचा सपाटा लावला तर काय होईल? त्याच्यावर येणारा माल नुसता स्वीकारण्याची सक्ती असेल तर त्याच्या दुकानाची अवस्था कशी होईल? सगळ्या दुकानात मालाचे ढीगच्या ढीग जमा होतील. वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतील. ग्राहक आला तर मग त्याला देण्यासाठी त्या ढिगाऱ्यातून शोधाशोध करावी लागेल आणि ग्राहकाच्या तावडीतून सुटका झाली की पुरवठादार दारात नवा माल घेऊन उभा आहेच. अशा अवस्थेत दुकानात नुसता पसारा होईल आणि मग तो दुकानदार येणाऱ्या सर्व ग्राहकांना माल शोधून देऊही शकणार नाही. अनेक ग्राहक कंटाळून वा रागावून निघून जातील. दुकानाची शिस्त बिघडेल आणि दिवाळे वाजण्याची पाळ येईल ना. तर नेमकी अशीच आपल्या मुलांची दुर्दशा आपण करत असतो. चांगला आणि अधिक अभ्यास करण्यासाठी त्याला शाळा, शिकवणी, क्लास आणि गृहपाठाच्या घाण्याला आपण जुंपतो आणि शाळा, शिकवणीतून आलेला माल व माहिती शिस्तीत वर्गवारी करून योग्य ठिकाणी लावणे, साठवणे यासाठी त्या मुलाला आपण सवड ठेवली आहे का? आणि नसेल तर त्याने हवा तो माल किंवा उत्तर शोधून काढायचं तर ते कुठून? शोधत बसण्याइतका वेळ असतो का? अशी दुकानातल्या सर्व ग्राहकाला घाई असते तशी परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेलाही घाई असते. अवघ्या 2 किंवा 3 तासात प्रश्न नावाच्या सगळ्या ग्राहकांना आपापली उत्तरं हवी असतात. अल्पावधीत ती उत्तरं द्यायची तर ती जागच्या जागी वर्गवारी करून ठेवायला तयार हवीत. हे काम मुलानं केव्हा करायचं? भल्या सकाळी उठून शाळेत गेलेलं मूल दुपारी घरी आल्यावर 2 घास खाल्ल्यावर त्याच्या डोळ्यावर झापड येते. थोडी डुलकी काढण्याआधीच क्लासला जाण्याची वेळ होते. क्लास उरकून घरी आला की लगेच गृहपाठ आणि गृहपाठानंतर जेवलं तर सकाळी पुन्हा लवकर उठण्यासाठी लवकर झोपायची वेळ झालेली असते. आता असा हा दिनक्रम असल्यावर मुलानं मिळालेल्या माहितीचं आकलन करावं तरी कसं आणि केव्हा? शाळा किंवा क्लासमध्ये त्याला जे शिकवलं जातं ते चिंतन मननातून समजून घ्यायला त्याला सवडच नाही आहे आणि आपण पालकांनीच ही परिस्थिती आणलेली आहे. आता चांगला अभ्यास व्हावा या इच्छेखातर आपण मुलांना अभ्यास करायलाच सवड ठेवलेली आहे. थोडक्यात सांगायचं तर पालकांनी आपल्या मुलाचे पाय क्लास शिकवणीने बांधून ठेवलेले आहेत आणि परीक्षेच्या शर्यतीत त्याने धावत जाऊन जिंकावं अशी अपेक्षा करतोय आपण. ती कशी पूर्ण व्हायची? दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात घुसलेल्या अनेक व्यापारी लोकांनी परीक्षेतील यशाची प्रलोभनं पालकांना दाखवून मुलांसाठी आकलनाची संधीच नाकारलेली आहे. क्लासमध्ये जाणे म्हणजे परीक्षेमधले हमखास यश अशी समजूत अखंड जाहिरातबाजीमधून निर्माण करण्यात आलेली आहे. कारण क्लासमध्ये मुलांचा अभ्यास होत नाही, अभ्यास शिकवला जात नाही, तर मुलांना फक्त परीक्षेसाठी तयार केलं जातं. आकलनाकडे पाठ फिरवून फक्त प्रश्न उत्तरं पाठ करून घेतली जातात. साहजिकच मुलांना विषयाची जाण होत नाही, विषयाचं आकलन होत नाही, पण प्रश्नांची उत्तरं मात्र येतात. अमुक प्रश्न म्हणजे तमुक उत्तर अशी घोकंपट्टी चालते. त्यामुळे प्रश्न तसाच आला तर ठीक, पण समजा प्रश्नांचा चेहरा बदलला तर मग मुलांचा पुरता गोंधळ उडतो. अंधेरीहून बोरीबंदरला जाण्याचे अनेक मार्ग आहेत आणि अनेक सुविधा आहेत. तुम्ही हार्बर रेल्वेने जाऊ शकता, दादरला गाडी बदलून पोचू शकता, बस पकडून किंवा टॅक्सीनेही जाऊ शकता, खाजगी वाहनाने जाऊ शकता. असे अनेक मार्ग असतात. त्याऐवजी तुम्हाला फक्त हार्बर रेल्वेचा एकच मार्ग शिकवून घोकून घेतला असेल तर हार्बर रेल्वे बंद पडल्यावर तुम्ही गोंधळून जाणार ना, कारण तुम्हाला दुसरे मार्ग आहेत हेच ठाऊक नसते. तसेच प्रश्नोत्तरांच्या पाठांतराने होत असते.
आता बोरीबंदरला जाण्याचे सर्व मार्ग ठाऊक असणे याला आकलन म्हणतात आणि कुठला तरी एकच मार्ग ठाऊक असणे वा त्यावरच विसंबून राहणे म्हणजे पाठांतर किंवा घोकमपट्टी होय. आता हुकमी यशाची ग्वाही देणाऱ्या क्लासमध्ये असला प्रकार सर्रास चालतो. अशा क्लासमुळे एकीकडे मुलाच्या आकलन शक्तीचे खच्चीकरण होतंच, पण दुसरीकडे त्याला आकलन करण्यासाठी सवड नाकारली जाते. समज कुठल्या क्लासमध्ये घोकमपट्टी होत नसेल तर विषय शिकवला जात असेल तरीही मुलाचे हालच, कारण शाळेत तेच आणि पुन्हा क्लासमध्येही तेच. आता दोन्हीकडून माहिती घेतली तिची वर्गवारी करायला सवडच नाही. मग याचा परिणाम मुलांवर होणार ना. त्याचा संपूर्ण दिवस अभ्यास नावाच्या प्रकारात जातो आणि त्याला अभ्यासाचा मग कंटाळा यायला लागतो. आता पालक नोकरी करून थकल्यावर त्यांनाही विरंगुळा हवाय, पण मुलाने 8 तास शाळा आणि 2-3 तास क्लासमध्ये काढल्यावर त्याला शिणवठा येतो. त्याचं काय? त्याच्या मनाला विरंगुळा कुठला? आता आकलनाचा आणखीन एक सोपा प्रकार उदाहरणाने सांगता येईल. समजा तुम्ही कुठल्या तरी समारंभाला चांगलं पोटभर जेवून आलात. त्यात कुणीतरी मित्राने आग्रह करून हॉटेलात जबरदस्तीनं खाऊ घातलं, तर तुमची काय अवस्था होईल? अशा वेळी घरी आल्यावर कोणी जेवणासाठी आग्रह धरला तर तुमच्या मनाचा संताप होईल की नाही? आता जेवढं खाल्लं आहे ते अजून पचलेलं नाही आहे आणि कारण पचवण्याची सवडच तुम्हाला मिळालेली नाही आहे. अशावेळी आणखीन जबरदस्तीने खाऊ घातल्यास तुम्हाला अपचन होईल किंवा अन्नाची किळस येईल, ओकार येईल, जेवणाचं पक्वान्नाचं ताट पाहूनही शिसार येईल. याचा अर्थ ते अन्न वाईट नसतं, तुमचं मनच अन्नाला वेटलेलं असतं. कारण जेवढं खाणं अगत्याचं तेवढंच ते पचवणंही आवश्यक असतं आणि तोच नियम मुलांचे शिक्षण वा अभ्यासासाठी लागू होतो. आता शिक्षण घेताना अभ्यासातून मुलाला जी माहिती मिळत असते ती त्याला आधी पचवता आली पाहिजे. कारण पचलेलं अन्न अंगाला लागतं, पौष्टिक असतं. हावरटपणाने खाल्लेलं अन्न अंगाला कधीही लागत नाही, तर ते बाधतं. त्याचप्रमाणे खाण्याची प्रत्येक माणसाची क्षमता त्याच्या प्रकृतीनुसार बदलत असते, कमी अधिक असते. सर्वांना सारखंच खाता येत नाही की पचवणंही जमत नाही. त्यामुळेच पचवण्याची क्षमता वाढवून जास्त खाण्याचा प्रयास करायला हवा. त्याचप्रमाणे मुलांची अभ्यास, ज्ञान, माहिती पचवण्याची क्षमता वाढवणं म्हणजेच खरा अभ्यास असतो. त्याचे भान पालकाने ठेवायला हवे, पण त्याचवेळी त्याला शिकवलेले विषय पचवण्याची सवड व संधी देण्याचं अगत्य दाखवायला हवं. आपल्या 1.5-2 महिन्याच्या मुलाला सुदृढ आणि गुटगुटीत करण्यासाठी आपण पुरणपोळी किंवा मासे मटण खाऊ घालणार नाही. उलट बाहेरचे दूध देतानाही आपण त्यात पाणी घालून ते पातळ करतो. कारण गाई म्हशीचे जड दूध पुचवण्याची क्षमता नवजात बालकापाशी नसते, पण वाढत्या वयाबरोबर आपण त्याच्या पचनशक्तीचा विकास करतो आणि त्याची पचनशक्ती वाढवत नेऊन मग त्याला जड पदार्थ पचवायला शिकवतो. अभ्यास, शिक्षण हे देखील आकलन शक्तीच्या विकासातून मेंदूला पचवता येतात. म्हणूनच अभ्यासाचे अजीर्ण होऊ द्यायचे नसते, तर अभ्यास पचवण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी त्याला आकलन शक्तीची सवड दिली पाहिजे. शालेय शिक्षण व शाळेतला अभ्यास परीक्षेपुरता असला तरी खरे पुढले शिक्षण आकलन शक्तीची कसोटी असते. त्यामुळे शालेय परीक्षेत किती गुण मिळतात यापेक्षा आकलन शक्तीचा विकास किती होतो ही बाब महत्त्वाची असते. क्लासमधून मुलांना फक्त परीक्षेसाठी सज्ज करून घेण्याच्या मोहात पालक सापडतात तेव्हा ते मुलाची आकलन शक्तीच मारून खच्ची करत असतात. कारण शाळेच्या परीक्षा किंवा बोर्डाच्या परीक्षेत ठाशीव प्रश्न ठराविकपणे येत असतात. त्यांची ठराविक उत्तरे देऊन गुण मिळवता येतात, परंतु पुढल्या उच्च शिक्षणात प्रत्येक परीक्षा आकलन शक्तीची असते. तुम्हाला विषय किती समजला वा तुमची समज किती सखोल आहे याची कसोटी लागत असते. त्यामुळे प्रश्नोत्तरांच्या पळवाटेने उच्च शिक्षणात यशाचा पल्ला गाठता येत नाही. म्हणूनच शालेय परीक्षेतील गुणांची टक्केवारी फसवी असते. त्यामुळे फक्त परीक्षेची तयार केलेली मुले बोर्डाच्या गुणवत्ता यादीत झळकतात, पण पुढल्या आकलनाच्या परीक्षा सुरू झाल्यावर मागे पडू लागतात. उलट शाळेपासून ज्यांनी आकलन शक्ती वाढवलेली असते अशी मुलं बोर्डाच्या परीक्षेत तर गुणवत्ता जरूर दाखवतातच, पण त्यांचं यश पुढल्या आकलन शक्तीच्या कसोटीत देखील यशस्वी होत जाते. कारण त्याच्या प्रश्नाचा चेहरा बदलला म्हणून ही अशी मुलं कधीच गोंधळत नाहीत. त्यांना सगळा विषयच कळत असतो,
प्रश्न कुठल्याही स्वरूपात विचारला तर अशा मुलांना अडखळायला होत नाही. आता तुम्हाला हवी असलेली वस्तू जर दुकानात नसली तर त्याचा पर्याय शोधून तुमची गरज भागवणारा वाणी किंवा दुकानदार म्हणजेच आकलनशक्ती. आता डोकंदुखी थांबवणारे तुम्हाला हवे असलेल्या नावाचं औषध जरी नसलं तरी पर्यायी औषध किंवा गोळी दुकानात असते. ती दिली तरी तुमची डोकेदुखी थांबणार असते. उच्च शिक्षणात अशाच परीक्षा असतात. त्या तुमच्यासमोर पर्यायी उत्तरे व उपाय असावी लागतात. अशी उत्तरं कायम सज्ज असावी लागतात आणि आकलनशक्ती प्रभावी असेल तरच तुम्हाला विषयावर प्रभुत्व मिळवता येते. ती आकलनशक्ती शालेय शिक्षण घेतानाच विकसित करता येते आणि आकलनशक्ती विकसित करण्यासाठी मुलांना शिकलेले पचवण्याची संधी सवड मिळायला हवी, म्हणजेच ती पालकांनी द्यायला हवी. त्यासाठी पालकांकडे संयम हवा. आपल्या मुलाची क्षमता, मानसिकता समजून घेण्याची तयारी असायला हवी. आपले भ्रम, समजुती बाजूला ठेवून मूल नावाचे वास्तव समजून घेण्यासाठी चिकाटी पालकांनी दाखवायला हवी. आकलनशक्तीच्या विकासात भाषा, खाणाखुणा व जाणीवा ही मोलाची साधनं असतात. इतर कुठल्याही सुविधांपेक्षा पालकांनी आपल्या मुलांसाठी असल्या सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. निदान त्यात व्यत्यय होणार नाही याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कारण आकलनशक्ती ही जाणीवातून विकसित होते. जाणीवा प्रभावी व्हायला संपर्क साधने उपयुक्त असतात आणि भाषा व खुणा ही मूलभूत साधने संपर्क साधने असतात. अभ्यास करताना किंवा शिकताना माणसाचे अवयव कसे काम करतात, त्यांचं नियंत्रण कसं होतं, या प्रश्नांची उत्तरं आपण यापूर्वी शोधलेली आहेत. आपण शारीरिक ज्ञानसाधनांच्या मदतीला बाहेरची ज्ञानसाधने आवश्यक असतात. त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. जसे शिक्षणाचे पुढले पल्ले ओलांडले जातात तशी नवनवी आणि अधिकाधिक साधनं समोर येत राहतात. मात्र प्रारंभिक शालेय शिक्षणात भाषा, खुणा हीच बाह्य साधनं महत्त्वाची असतात. या साधनांचा कोणता उपयोग आहे किंवा कसा पूरक वापर करायचा याचा निर्णय शेवटी माणसानं घ्यायचा असतो. या आवडीनिवडीनुसारच शिक्षणाचं यशापयश अवलंबून असतं. आता उच्च शिक्षण कॉलेज किंवा विद्यापीठात होणार आणि तिथं इंग्रजी भाषा वापरली जाते. जगात कुठंही जायचं तर इंग्रजी ही यशाची गुरुकिल्ली आहे अशी आपली ठाम समजूत आहे. बहुतांशी सामान्य पालकांना तरी तसंच वाटतं. त्यामुळेच गेल्या 20-25 वर्षात प्रत्येक पालक इंग्रजी शाळेकडे धावू लागला आहे. आता आपल्या मुलाला शाळेपासूनच इंग्रजी भाषेत शिकायला मिळालं तर उच्च शिक्षणात त्याला भाषेची अडचण सतावणार नाही असा दूरगामी विचार करूनच पालक इंग्रजी शाळेत जाण्यासाठी धडपडत असतात. आता मग त्यासाठी महागडी फी, भरपूर डोनेशन एवढं देऊनही चांगल्या इंग्रजी शाळेत प्रवेश मिळण्याचा हट्ट करतात. नुसती देणगीच नव्हे तर वशिलाही लावतात. पण त्यापैकी किती पालकांनी मुलांच्या शिक्षणाच्या सुविधेचा विचार केलेला असतो? आता आपल्या मुलाची सोय बघावी का भाषा बघावी? खरोखरच मुलाला बालपणापासून इंग्रजी माध्यमातून शिकवलं तर त्याला पुढच्या शिक्षणात त्याचा खरंच लाभ होईल का? शिक्षणात शिकायची भाषा कशी असावी? आता हा प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे. भाषा कुठली असावी असं मी विचारलं नाही, तर मी म्हणतोय की भाषा कशी असावी. इंग्रजी शाळेत मुलाला घालणाऱ्या किंवा आपले मूल इंग्रजी शाळेत न घातल्याने निराश असलेल्या सर्वच पालकांनी स्वतःला हा प्रश्न कधी विचारलाय का हो? की नावाजलेल्या व इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलाला मुळातच कशासाठी घालायचं? प्रथम या प्रश्नाचं उत्तर शोधायला पाहिजे. मग वरच्या प्रश्नाचं उत्तर शोधणं सोपं जातं. आपण मुलाला शाळेत कशासाठी घालतो? त्याने उत्तम शिकावं म्हणूनच ना. मग उत्तम नावाजलेल्या इंग्रजी शाळेत मुलाला घातलं म्हणून त्याचं शिक्षण चांगलं होईल का? शिक्षण शाळेवर अवलंबून नसतं, मुलाच्या शिक्षणाच्या क्षमतेवर अवलंबून असतं. थोडक्यात मुलानं उत्तम शिकावं, शहाणं व्हावं हे त्याला शिकवण्याचं उद्दिष्ट आहे. मग त्याला समजेल अशी शिक्षणाची सोय नको का करायला? शाळा नावाजलेली व इंग्रजी माध्यमाची असेल
तर आपल्या मुलाला तिथलं काहीच समजून घेता येणार नाही. मग तिथले शिक्षक मुलाला शिकवलेले समजावे याची जर काळजी घेत नसतील तर, आणि तिथं चांगलं शिकवलं जाईलच, पण आपलं मूल ते शिकू शकणार नाही. मग आता बघा, पाण्याचा ट्रक टँकर आणला तरी त्याचा नळ संपूर्ण उघडला तर त्या फवाऱ्यातून आपली घागर भरता येईल का? पाणी धो धो वाहून जाईल, परंतु घागरीत काही थेंबच पाणी जमा होईल. त्या उलट लहानशा तोठीचा नळ असेल तर थोडा वेळ लागेल, पण आपली घागर पूर्ण भरता येईल, कारण घागरीच्या क्षमतेनुसारच पाण्याचा प्रवाह किंवा वेग असेल. आता मुलाची क्षमता किंवा शिकवण्याची क्षमता यात जर समतोल असेल तर मुलाला उत्तम रीतीने शिकता येईल. नावाजलेल्या शाळेतील मुलं हुशार असतील, तिथले शिक्षक त्यांच्याच पातळीवर भरधाव वेगाने शिकवतात, पण तुमचे सामान्य मूल जर त्या वेगाने पळाले नाही तर मग त्याची कायम दमछाकच होत राहणार ना. आता दुसरी गोष्ट म्हणजे भाषेची. आपल्या मुलाला घरामध्ये व्यवहाराची मातृभाषा चांगली अवगत असते. त्या भाषेत शिकण्याची संधी मिळाली तर मुलाचा अभ्यास वेगाने होऊ शकतो. त्याऐवजी त्याला इंग्रजी भाषेत शिकवायचा हट्ट केला तर मग मात्र त्याचा कोंडमारा सुरू होतो. तेच घागरीचं उदाहरण घेऊ. म्हणजे समजा नळाने पाणी संथ गतीने येत असेल, पण तुम्ही त्या घागरीच्या तोंडावर हात उपडा करून नळाखाली धरलं तर कितीसं पाणी घागरीत जाऊ शकेल? जी भाषा त्या मुलालाच अवगत व परिचित नाही, त्या भाषेत जर शिकवलं तर ती भाषा त्याला कशी समजणार आणि तो आकलन तरी कसं करणार? समजा तुम्ही मराठी आहात आणि तुम्हाला इंग्रजीही उत्तम येते. अशा वेळी तामिळ भाषिक वर्गात तुम्हाला जर बसवलं तर तुमची अवस्था काय होईल? इथल्या उत्तम शिक्षिका विषय छान शिकवत असतील, पण तुम्हाला ते कसं कळणार ना? कारण तुम्हाला ती भाषाच परिचित नाही, त्यातले शब्द ठाऊक नाहीत. मग काय शिकवलं यापेक्षा कोणते शब्द लिहिले, उच्चारले ते समजून घेण्यातच तुमचा वेळ जाईल ना. थोडक्यात विषय किंवा पाठ, धडा तो बाजूला पडतो आणि शब्दार्थ समजणे महत्त्वाचे बनते. केवळ एवढीच बाब नाही, तुम्हाला अभ्यास सोडून 2 भाषा एकाच वेळी शिकाव्या लागतात. कारण शिक्षकाने बोललेले शब्द समजून घ्यायचे म्हणून तामिळ भाषा क्रमाक्रमाने शिकावी लागते आणि त्याचा आपल्या मातृभाषा मराठीतला अर्थ समजून घ्यावा लागतो आणि हे भाषेतलं अंतर तोडताना वेळ संपलेला असतो. थोडक्यात तुम्ही भाषा शिकता, पण तुमचा अभ्यास थांबतो. आता हा फरक लक्षात घ्यायचा असेल तर उदाहरण सोपं आहे. घरी काऊ म्हणजे कावळा असतो. आई आणि आजी मुलाला घास भरवताना काऊ चिव दाखवतात. पण बालक जेव्हा इंग्रजी नर्सरीत जातो तेव्हा शिक्षिका त्याला चतुष्पाद गाय दाखवून काऊ म्हणायला भाग पडतात. आता अशा वेळी त्या निरागस बालकाला भाषेतला फरक कसा कळणार? म्हणजे काऊ चिव कुठली, नाही का? आता घराच्या खिडकीत बसणारा उडणारा काऊ म्हणजे कावळा शाळेत आल्यावर 4 पायांचा पशु का होतो, याचा कुठलाही खुलासा आई देत नाही की तिकडे शिक्षिकाही देत नाही. मग त्या मुलाने काय बरं लक्षात ठेवायचं आणि विश्वास तरी कशावर ठेवायचा? कारण मराठीतला कावळा इंग्रजीत गाय होते म्हणजे काय? मराठी म्हणजे काय, इंग्रजी म्हणजे काय आणि भाषा म्हणजे तरी काय? 3 वर्षाच्या बालकाला या गोष्टी ठाऊक असतात का? शिक्षणाचं जे इंग्रजी माध्यम त्याच्या मनाचा गोंधळच उडवणार ना. असं म्हटलं तर मग पालक म्हणतात हळूहळू समजेल की मुलांना. खरंच आहे, भाषेतला हा फरक 3-4 वर्षात मुलांना कळू लागतो, पण तेवढ्या अवधीत मुलाने 3री-4थी गाठलेली असते आणि त्याची सगळी शक्ती, मेहनत भाषेतला फरक समजून घेण्यातच खर्ची पडते. पण 1ली ते 4थी या 4 वर्षात प्राथमिक शिक्षण द्यायचे राहून जाते आणि पुढे 10वी-12वीपर्यंतच्या शिक्षणातल्या अभ्यासाची पायाभरणी त्याच 4 वर्षातल्या प्राथमिक शिक्षणातून व्हायची असते. ती होतच नाही. मूल त्रोटक वा इंग्रजी बोलू व समजू लागतं, पण अभ्यास करायचा शिकतच नाही. कारण इंग्रजी शिकण्यासाठी किंवा कुठची भाषा शिकण्यासाठी इंग्रजी, मराठी, तामिळ भाषेचं माध्यम नको असतो, तर समजून घेण्याची कला जे या शिक्षणाचं खरं माध्यम असतं, ज्याच्या आधारे समजून घेता येतं, तर ते भाषा असते. आता आजच जन्मलेलं बालक असतं, त्याची कुठली भाषा असते? त्याला स्वतःची भाषाच नसते, कारण ते मूल मुळातच जगातच नवीन असतं. त्याला भाषा म्हणजे काय याचा पत्ता नसतो आणि अशा वेळी त्याची जन्मदात्री आई त्याच्याशी बोबड्या बोलांनी संपर्क साधू शकते.
आरंभीच्या काही दिवसात आई त्याला काही खाणाखुणा करते. मुलाला आईच्या खुणा महिन्याभरातच कळू लागतात. मग आईला तिचं ते बाळ प्रतिसाद द्यायला लागतं. पण बाकीच्यांना ते दाद देत नाही, कारण त्या दोघांची एक स्वतंत्र भाषा त्या अवधीत तयार झालेली असते. आईच्या हालचाली, ध्वनी मुलाला नेमके समजतात. इतकंच नव्हे तर त्या बाळाच्या अनाकलनीय हालचाली किंवा रडण्याचे, हसण्याचे नेमके अर्थ आई आपल्याला सांगू शकते. आपण थोड्या बारकाईने त्या दोघांचं निरीक्षण केलं तरी त्यांचे संकेत आपल्याला दिसतात, पण उलगडत नाहीत, कारण त्यांनी त्यांच्यापुरती बनवलेली भाषा फक्त त्या दोघांनाच कळत असते. आपल्याला त्या भाषेच्या माध्यमाचा थांगपत्ता लागत नाही. तेव्हा त्या अर्भकाची भाषा कुठली असते? आई शिकवेल तीच त्यांची भाषा असते. काही खुणा, हसणं, चेहऱ्याची हालचाल, हातवारे, शब्द, ध्वनी असे संकेत दोघांच्या संपर्काची भाषा बनतात. तेव्हाच मुलाला जर इंग्रजी, मराठी व तामिळी भाषेतून खाणाखुणा शिकवल्या तर तीच त्याची मातृभाषा होऊन जाते. सभोवताल बोलली जाणारी भाषा मूल अनुकरणाने शिकत असतं. मग त्यातले ध्वनी, खुणा, प्रतिमा आपल्या मनात साठवून ठेवून समजून घेण्यासाठी त्याचा आधार बनवित असतं आणि बालपणी मनावर उमटणारे हे प्रारंभिक संकेताचे ठसे पुढल्या शिकण्या समजण्याचे आधार बनत असतात. त्यातूनच पहिल्या 2-3 वर्षात मुलांची जाण वा समज तयार होते. ती समज येण्यास उपयुक्त व सहाय्यक ठरलेली भाषाच त्यांच्या प्राथमिक शिक्षणासाठी सर्वोत्तम भाषा व माध्यम असते. मराठी व तामिळ मूल वयाच्या 3ऱ्या वर्षी शाळेत घातलं जातं. तोवर त्या मुलाची भाषा व्यवहाराची भाषा असते. सभोवताचे जग मराठी असेल तर मूल मराठी होतं, कारण त्या मराठी परिसराशी त्याला व्यवहार करायचा असतो. पण शाळेत असलेल्या मुलासाठी व्यवहाराची भाषा अभ्यासाची असली पाहिजे. तिथं त्याने शिकण्याची भाषा शिकायला हवी किंवा शैक्षणिक भाषा शिकायची तर त्याला समजेल अशा भाषेतच ती नवीन भाषा शिकवली गेली पाहिजे. प्राथमिक भाषेत म्हणजे 1ली ते 4थी मुलांना विषय शिकवायचे नसतात, तर शिकायचं कसं हे शिकवायचं असतं. म्हणजे येणारे व मिळणारे व दिसणारे ज्ञान आत्मसात करायला शिकायचं असतं. तेच जर न समजणाऱ्या भाषेत शिकवलं गेलं तर काय होईल? समजणाऱ्या भाषेत म्हणजे काय, असा प्रश्न अनेक पालक विचारतील.